नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड या कंपनीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर एंजल वन लिमिटेडची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता. एंजल वन लिव्ह वेल फॉर्म जॉईंट व्हेंचर टू एंटर इंडियाज लाईफ इन्शुरन्स मार्केट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच एंजल वन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड या कंपनीने इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये बिझनेस करण्यासाठी सिंगापूर बेस लिव्हवेव होल्डिंग कंपनी PTE लिमिटेड सोबत पार्टनरशिपमध्ये एक न्यू असोसिएटेड कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे एंजल वन लिव्ह वेल लाईफ इन्शुरन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये फक्त 26% हिस्सेदारी राहणार आहे एंजल वनची आणि उरलेली मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे 74% हिस्सेदारी राहणार आहे सिंगापूर बेस कंपनी लिव्ह वेलची. आणि मित्रांनो, ही जी नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे, ही फोकस करेल इंडियामध्ये लाईफ इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यावर. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीसाठी इन्शुरन्सची रेग्युलेटरी बॉडी म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडून मंजुरीसुद्धा यांनी मिळवली आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये एंजल वन लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे जवळपास 1.04 बिलियन रुपीज. तसेच मित्रांनो, यांनी सांगितले की या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये यांचा कंट्रोल म्हणजे मेजॉरिटी हिस्सेदारी राहणार नाही, परंतु या फास्ट ग्रोविंग इंडियन लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये कंट्रीब्यूट करण्यासाठी हे या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये टोटल 400 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केले जाईल, ज्यामध्ये 26% हिस्सेदारी राहणार आहे एंजल वनची. म्हणजे यामध्ये एंजल वन लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे 104 कोटी रुपये. आणि या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 74% हिस्सेदारी सिंगापूर बेस लिव्हवेवची राहणार आहे. म्हणजे या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 296 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट सिंगापूर बेस कंपनी लिव्हवेलची राहणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की एंजल वन लिमिटेडने सिंगापूर बेस कंपनी लिव्हवेव सोबत इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करण्यासाठी एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे. आणि मित्रांनो, या न्यू जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये एंजल वन लिमिटेडची फक्त 26% हिस्सेदारी आहे आणि उरलेली हिस्सेदारी पूर्णची पूर्ण लिव्हवेलची आहे 74%. तर चला मित्रांनो, आता आपण एंजल वन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण एंजल वन लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.97%, FISची होल्डिंग आहे 14.66%, DISची होल्डिंग आहे 16.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.93%. आणि मित्रांनो, आपण जर फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाली आहे 1405 कोटी रुपयांनी 1141 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढले आहे 1056 कोटी रुपयांनी
1141 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 293 कोटी रुपयांनी 114 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाले आहे. 175 कोटी रुपयांनी 114 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स चेक केला कन्सॉलिडेटेड, तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 3002 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 4272 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 5239 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 890 कोटी रुपये. या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1126 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1172 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत एंजल वन लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 2078 कोटी रुपयांनी जवळपास 3000 कोटी रुपये आणि करंटली आहे 5500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग करंटली झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते लगातार वाढत आहे. पहिले होती 760 कोटी रुपये, नंतर 2500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि करंटली आहे 3000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता जवळपास 5500 कोटी रुपये, नंतर जवळपास 10,000 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 12,000 कोटी रुपये. आणि जर आपण एंजल वन लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे करंटली 1898.24 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार एंजल वन लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.97% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एंजल वन लिमिटेडने इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये एंट्री करण्यासाठी एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे. सिंगापूर बेस्ड कंपनीसोबत मिळून ही जॉईंट व्हेंचर कंपनी पार्टनरशिपमध्ये इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये एंजल वन लिमिटेडची फक्त 26% हिस्सेदारी राहणार आहे आणि उरलेली 74% हिस्सेदारी या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये सिंगापूर बेस्ड कंपनीची राहणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघितली आहे. आणि एवढंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंजल वन लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.